नमस्कार, मी पशुमित्र सुयोग शेटे. स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण देवठाण रोडला एक मित्र आहे आमचा नचिकेत भाऊ, त्याच्या गोठ्यावर आलेलो आहे. त्यांनी आज त्याचं वय वर्ष 24 आहे. त्याने गायांचं फार चांगलं मॅनेजमेंट केलेलं आहे. त्याची आता सुरुवात आहे. त्याच्याकडे जास्त नाही पण एक 8 ते 10 गायांचं तो संगोपन करतो आणि एकदम चांगल्या पद्धतीने संगोपन करतो. त्यासाठीच आज आपण त्याची भेट घेण्यासाठी आलेलो आहे. नचिकेत दादा, तुझी सगळी ओळख करून दे आमच्या शेतकऱ्यांना. माझं नाव नचिकेत कैलास पांगरे. मी रेड्याचा आहे. रेडे जे गाव आहे त्या गावात आता हा सध्या स्थायिक आहे आणि इथे गाई धंदा वगैरे तो करत असतो. तर नचिकेत भाऊ, तू कधीपासून चालू केला हा गाई व्यवसाय? आता मला 2023 पासून चालू केलेलं आहे. आणि 2023 ला तुझी सुरुवात कशी झाली होती? सुरुवात म्हणजे मी सगळ्यात पहिल्यांदा पंजाबवरून 3 गाय आणल्या होत्या. त्याच्यानंतर थोड्या वाढवत माझ्या 14-15 गाय होत्या. पण मी ज्या मला फॉल्ट वाटला त्या गायांमधल्या मी त्या गाय काढून ठेवल्या. माझ्या गोठ्यात सगळ्यात 30+ गाय आहे. हायस्ट गाय 45 लिटरची. म्हणजे आता सध्या तू 45 लिटर पर्यंत एका गायचं उत्पन्न घेतोय. हो. आणि त्याच्या 3 गाय आणल्या होत्या, तू किती रुपयाने खरेदी केल्या होत्या? माझी 1,21,000 ची खरेदी होती. एका गायची? हो, एका गायची. म्हणजे जवळपास तू 3-3.5 लाख रुपयाच्या गाय आणल्या होत्या. 3-3.5 लाख रुपये. आणि मग त्या पोच तुला इथं 1,21 ला पडल्या होत्या? नाही, पोच मला त्या बरंच कॉस्टली गेलं तेव्हा. आणि पहिला टाइम होता माझा, जायचा अनुभव नव्हता, काहीच नव्हतं. आणि मग तू सुरुवात डायरेक्ट पंजाब गायांपासून सुरुवातच पंजाब गायवरून. आणि मग त्यांचं चाऱ्याचं नियोजन कसं केलं होतं? माझं पहिल्यापासून मुरगास आहे. हा तुझा मुरगाचा पण धंदा आहे ना? आणि मुरगास आणि भुस्सा फक्त, बाकी काहीच नाही. मी तिकडे म्हणजे मी धंदा सुरू करण्याच्या आधीच सगळ्या गोष्टींचं निरीक्षण केलं, भाऊ कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मी पंजाबला सगळा अभ्यास केला. म्हणजे तिकडं आज ते आपल्यापेक्षा ते लोक 30 ते 40 वर्ष गाय धंद्यात पुढे. हा, म्हणजे अपडेट अपडेट येते आपल्यापेक्षा बरोबर. आणि मग तू डायरेक्ट पंजाबलाच गेला? डायरेक्ट गाय घेऊन? डायरेक्ट गाय घेऊन. सुरुवातच तुझी तिथून झाली. आणि मग ते ज्या वेळेस तू केलं त्याच्यात तुला लॉस वाटला का प्रॉफिट वाटला? शेवटी आता माझं लोन चालू होतं तेव्हा माझ्या घरातून मी 1 रुपया घेतलेला नव्हता. मला थोडा 2-3-4 महिने मला तकलीफ झाली. गाय आणल्या जाणल्या नाही. एक गाय आणली ती गाबुडली. म्हणजे मला थोडा प्रॉब्लेम झाला. वर्षभर मला त्रास झालाच त्या गोष्टीचा. म्हणजे लॉस मध्ये वगैरे गेलता का तू तेव्हा? काही लॉस मध्ये नाही, पण तोंडाला तोंड मिळालं होतं. पण मग तुला असं त्यावेळेस असं काही वाटलं होतं का पंजाबवरून नव्हते आणायला लागत, इथल्याच ठेवायला लागत होत्या, किंवा असं काही जाणवलं होतं तुला कधी? म्हणजे मला ते जाणवलं असं नाही, पण मी तिकून गाय आणल्यामुळे मी सक्सेस झालो. हा, म्हणजे तू ते आज तू त्याचं तुला बॅकिंग भेटलं. बॅकिंग भेटलं. त्या गायांपासूनच तू ब्रीडिंग करून कालवडी वगैरे घेतल्या? हो, कालवडी म्हणजे मी आता 2च कालवडी तयार केले. ते पण त्यांना लंपी झाला होता. आणि नंतर आता मी सध्या काही ब्रीडिंगचं काम माझं बंद आहे भाऊ. म्हणजे आता सध्या काही करत नाही, आता इथून पुढे चालू करायचंय ब्रीडिंगचं काम. आणि दूध वगैरे किती घालतं आता? दूध वगैरे माझं सगळ्या गायचं जनेला असं माझं 200 लिटर पण दूध जातं. आता माझ्या 4 गाय दुधाला 80 लिटर दूध चालू आहे माझं. 4 गायांचं आता 80 लिटर दूध चालू आहे. आणि 6 गाय आठवलेल्या माझ्या. म्हणजे आता पूर्ण ड्राय आहे? पूर्ण ड्राय गाय. आता त्या जाण्याला किती टाइम आहे अजून? आता पुढच्या महिन्यापासून सगळ्या गाय जाणार. मित्रांनो, एकदम छान पद्धतीने नचिकेत भाऊनी केलेलं आहे का. आज त्याची सुरुवात आहे ना, त्याने डायरेक्ट पंजाब पासून केलेली. आता मी पण एक शेतकरी आहे, तो पण एक शेतकरी, ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. आता माझ्यासारखा जर शेतकरी असेल जो कमी रिस्क घेऊ इच्छितो, तो इथून सुरुवात करेल. आज त्याच्यामध्ये धमक होती, त्याला वाटलं का रिस्क घेऊ, त्यांनी आज ती मोठी डिअरिंग केली. मग त्याचं कसं होतं, लोन केलं होतं, त्याला भेटलं होतं लोन, त्यांनी केलं होतं. आणि उद्या यातून जरी पैसे नसते आले तर त्याची ती फेडण्याची धमक आहे. आज शेवटी त्याला जोडधंदा, मुरगासाचा धंदा वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहे त्याच्या. आणि दूध धंदा आज त्याचं कसं आहे, तो चारा वगैरे काही तो करत नाही, तर त्याचं सगळं मुरगास आणि भूस याच्यावर तुझं सगळं आता चालू आहे. त्यांना खाद्य वगैरे कोणतं काय वापरतो? संपदाचं खाद्य वापरतो. मला सगळे खाद्य वापरून पाहिले, पण मला संपदासारखं रिझल्ट पंचायत खाद्याला भेटला. ज्याचं त्याचं आता कसं ते देण्याची पद्धत किंवा कांडी का ती पण? कांडी. आणि मग बाकी अजून काही शेंगदाणा पेंड वगैरे काही सरकी टाकतो आणि एक डेअरी प्रोटीन म्हणून ते टाकतो. आणि आता तू एवढ्या सगळ्या गायांमध्ये तुला दवाखान्याचा खर्च वर्षभरात किती आहे? सध्या म्हणजे सांगायचं ठरलं तर मला पहिल्या वर्षी माझ्या दवाखान्याचं बिल होतं 3 गायांचं 21 ते 35,000 पर्यंत. म्हणजे 3-4 महिन्याचं बिल होतं माझं. 35,000 रुपये 3 महिन्याचं बिल होतं? आता मला 0 मिनिटं डायरेक्ट गाय भरायशिवाय मला काय गोठ्यात काहीच खर्च नाही. मग त्याच्यासाठी तू काही प्रयोग केलेत का? म्हणजे मिनरल मिक्सचर मी कंटिन्यू वापरतो. अजून काही वेगळं काही केलंय? दुसरं काहीच नाही. मिनरल मिक्सचर वापरतो, भुस्सा आणि मुरगास, बाकी त्याच्या व्यतिरिक्त काहीच टाकीत नाही. चारा दिवसातून किती वेळा टाक? 2 टाइम. आणि पाणी मोकळं गावाने ते मोकळे जाऊन ते डायरेक्ट 2 टाइम. सकाळी किती वाजता टाकतो? सकाळी 7-7:30 टाइम. आणि संध्याकाळी 6-6:30.
मग आता हे सगळं बघण्यासाठी तू काही माणूस वगैरे ठेवलेला आहे का? कोण नाही, माझा बंधू बघतो सगळा, मी मोरगाचाच बघतो. अच्छा. बाकी हे सगळे नियोजन बंधू बघतो. आणि मग हे सगळं आता तू करत असताना हम्म. तुला घरून काही सपोर्ट भेटला का नाही? भेटला तसा बघ घरून बोलू सपोर्ट मला चांगला होता घरून. माझ्या आजोबांचा मला चांगला असं म्हणजे सगळ्यात मला आजोबांचा सपोर्ट भेटला. बस. आणि तसे तुम्ही प्रॉपर कुठलेत ना? प्रॉपर आम्ही पण तांब्याचे, पण बाबा 40 वर्षापासून इथं नोकरीला होते ग्रामसेवक म्हणून. ओके ओके. अकोल्यात. हो, अकोल्यामध्ये. आणि मग तेव्हापासून तुम्ही तेव्हापासून आम्ही इथं स्थायिक झालो. तुम्हाला इथे जमीन वगैरे कसं काय? हो, इथं आम्हाला 3 एकर जमीन आहे. मग त्याच्या चारा वगैरे का बाहेर काय अजून? नाही, मी खानदानी घेऊन करतो, घरी पण राहतो, पण आपल्या घरी गहू असं बाकीचं अच्छा. ओके ओके. म्हणजे असं छान पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे. एक पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह बाजू तर वेगळ्याच, आता जास्त आपण भर नाही देत, पण पॉझिटिव्ह बाजू असं आहे का त्यांनी आताच रिसेंटली थार गाडी घेतलेली आहे दूध धंद्याच्या आणि त्याच्या जो मुरगाचा धंदा आहे याच्या बेसिसवर. आणि त्याचं म्हणजे मला त्याच्या बोलण्यातून जाणवलं की खरंच ऍक्च्युअल त्याने प्रामाणिकपणे दूध धंदा केलेला आहे. आज एवढ्या गाय आहे, 45 लिटर पर्यंत त्याच्या गोठ्यात गायी आहे. मी मागं पण भरपूर व्हिडिओ केले होते, त्याच्यामध्ये बरेच शेतकरी जण कमेंट करता दूध दिल्यावर बघू, ब्रीडिंग आता करताय, दूध जेव्हा निघेल तेव्हा आम्हाला सांगा वगैरे, या गोष्टी म्हणजे चालू असतात भरपूर वेळा. पण आज त्याच्या गोठ्यामध्ये लाईव्ह आहे. जर तुम्हाला बघायची असेल 45 लिटरची गाई तर नचिकेत भाऊच्या गोठ्यात येऊन बघू शकता तुम्ही. कारण लपवाच्या पुच्या ह्या काही गोष्टी नाही, सगळं जे आहे ते तुमच्या उघड आहे. नचिकेत भाऊ, तू या बेसिसवर आता समजा 2023 पासून चालू केलंय, तर तू दूध धंद्यातून किती प्रॉफिट घेतला असेल अंदाजे तुझ्या, म्हणजे वर्षाला इयरली सांग, तसं काही नाही. म्हणजे इयरली सांगायला गेलं तर तसं मी कॅल्क्युलेशन नाही केलं, पण मग मी दूध द्यावंच एवढं सगळं मोरगासाचं ट्रॅक्टर बिक्टर ही गाडी माझ्या घराचं काम चालू सगळं मी त्याच्या उभं केलं. दूध धंद्याचं उभं केलं. दूध धंदे उभं केले. आणि हायएस्ट दूध किती लिटर घातलेले तू? मी 195 लिटर 195 लिटर पर्यंत दूध घातलेलं आहे. 5 गायांमध्ये. 5 गायांमध्ये 195 लिटर दूध त्यांनी घातलेलं आहे. तर दूध धंदा करत असताना काय होतंय, आता बऱ्याच वेळा आता म्हणजे समजा जे भेसळ वगैरे हे बंद होत चालली आणि दूध धंद्याला बाजार वाढत चालले, तर सगळ्यांची इच्छा असते की नाही दूध धंद्याकडे वळायला पाहिजे. बरोबर. पण त्याला किती कष्ट असताना हे आपल्यासारख्या आपल्याला शेतकऱ्यांनाच माहिती. आज तो 200 लिटर 195 लिटर जर दूध घालत असेल तर ते त्याला माहितीये किती हरिशमेंट करावं लागते, किती वेळ द्यावा लागतो. आज त्यांनी पंजाबवरून 3.5-4 लाख रुपयाच्या गाया आणल्या होत्या, त्यात लॉस घेतला, त्यातून तो उभा राहिला. मग तुम्ही ज्या वेळेस दूध धंदा नवीन चालू करताय सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. यांनी आज हवायाच्या 24व्या वर्षी 4 ते 5 लाखाचा म्हणजे उलाढाल यांनी त्यावेळेस केली होती 2023 साली. त्यावेळेस माझ्या अंदाजे तुझं 23 असेल, 23 नाही 21-22 असेल. एज्युकेशन सोडून दिलं ना. हा, मग तेवढ्या वयात एवढी रिस्क घेण्यापेक्षा आज याचा अनुभव तुमच्या सोबत म्हणजे समोर आहे डायरेक्ट. आज त्यांनी तो गेला होता, शेवटी थोडा लॉस घेतला, पण त्यातून तो शिकला. तसंच तुम्ही छोटी सुरुवात करा. 3 गायांपासून त्यांनी सुरुवात केली होती. याला गायांचा माग 1% बॅकग्राऊंड नाही, ना याच्या आई वडिलांनी गाया सांभाळलेल्या किंवा मागच्या पिढीने गाया सांभाळलेल्या नाही. यांनी स्वतःनी दूधधंदा व्यवसाय हा चालू केलेला आहे आणि तो आज सक्सेस आहे. एकदम छान पद्धतीने गोठ्याचं नियोजन केलेलं आहे. पावसाचं प्रमाण आमच्या अकोला तालुक्यात फार जास्त प्रमाणात असतं म्हणून थोडासा ओपन गोठ्यामध्ये चिखल आहे, पण गाया एकदम स्वच्छ आणि त्यांना बसायला मॅट वगैरे त्यांनी प्रॉपर केलेलं आहे. तर असेच मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद.